तर फायनली मी माझ्या गावामध्ये पोचलेलो आहे. बघा हे आमचं गावाचं वडाचा माळा. तर आपण तिथं पायथ्याशी गेलो होतो. बॅक साईडला बघा मला धरण दिसतंय वरती. ती नदी बिदी वाहते ना, तर एक नंबर वाटते तिकडून. एक नंबर वाटते नजारा. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आहे योगेश पिंपळे. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आहे सातारा सिटीमध्ये. सातारा सिटीमध्ये मी राजवाड्याच्या जवळच आहे. आता मी इथून चाललो आहे माझ्या गावी. रात्री ॲक्च्युली मी लेट निघालो अचानकमध्ये, त्यामुळे मला शूट करायला जमलं नाही रात्रीचं. तर मी सकाळ सकाळी इकडे सातारामध्ये थांबलो. तर आता इथून डायरेक्ट मी निघतो आहे माझ्या घरी. तर चला मग आपली जर्नी स्टार्ट करूया. इथून मस्त निसर्ग आहे, त्या निसर्गातून आपण जाता जाता शूट करत जाऊया. तर बॅक साईडला बघा वटपौर्णिमा पण झाली होती. इथे मस्त वडाचे झाड आहेत दोन दोन. तिकडे एक आहे आणि इथं एक आहे. तर चला मग आपली जर्नी स्टार्ट करूया. मी सातारा बोगद्यातून निघालो आणि आता हा शेंद्रे मार्गाचा रोड आहे. तर त्या मार्गेच आम्ही चाललो आहे. मी आता नागठाण्यामध्ये आलेलो आहे. नागठाणा ग्रामपंचायतमध्येच आलेलो आहे. तर इथून आम्ही डायरेक्ट पुढे निघू माझ्या गावासाठी. तिथे 2 मिनटं थांबलो होतो. चला तर मग आपण डायरेक्ट पुढे निघूया. पोहोचलेलो आहे. त्यातून हळूहळू पुढे निघतोय. तर मी निघताना ऑन द वे एका जागेवरती थांबलो. तिथं भन्नाट नजारा वाटतोय, तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, हा बघा, इकडून धरणातलं पाणी आलेलं आहे. तर ही नदी बघा किती जबरदस्त वाटते. हा निसर्ग आहे ना, एक नंबर निसर्ग आहे. खरंच फील होते की गावाला आलोय आपण आता. एक नंबर सीन आहे. आणि तुम्ही बॅक साईडला पण बघू शकता, मस्त मोठे मोठे डोंगर आहेत. तिकडे पण आहे डोंगर. आणि पुढे तिथे एक ना धरण आहे. तर बॅक साईडला बघा ती नदी बिदी वाहते ना, ते एक नंबर वाटते तिकडून. एक नंबर वाटते नजारा.
तर आता तिथं पुढे धरण आहे, आपण तिथे धरणाच्या इथे जाऊया आणि तिथे थोडंसं बघूया कसं आहे ते. थोडं आम्ही तिथून पुढं आलो, पुढे तुम्हाला दाखवलं तर धरण आहे. हे आपलं तारे धरण बघा, बॅक साईडला दिसतंय. आता सध्या एंट्री बंद आहे, हा बघा इथून सध्या एंट्री बंद आहे. इथून रोड केलेला आहे, इथून डायरेक्ट त्या साईडला बाहेर निघण्यासाठी रोड आहे. हे धरणाच्या बाजूने आहे ना, इथे एक छोटीशी पायवाट आहे. अशी पायवाटेनं आपण चालत त्याचं खालीपर्यंत जाऊ शकतो. चला आपण खाली जाऊया, बघूया थोडंसं काय कसं वाटतंय खाली जाऊन. असं पायवाट आहे खाली, हे बघा. पाणी सध्या तर कमी झालेलं आहे, कारण पाणी फुल भरलेलं असतं. आता पाऊस अजून जोरात लागला नाही, त्यामुळे पाणी एकदम फुल नाही झालेलं आहे. तो पूर्ण किनारपट्टा ना पूर्ण भरलेला असतो. इथपर्यंत पाणी येतं, जिथं आपण उभं आहे ना तिथपर्यंत पाणी असतं. तुम्हाला दाखवतोय बघा, हा पूर्ण धरणाचा व्ह्यू. तिकडून पूर्ण पाणी येतं त्या साईडून, आणि हे सगळं भरलेलं असतं पूर्ण. बघा इकडं पण हे दगड बिगड दिसतं ना, इथपर्यंत सगळं पाणी आलेलं असतं. तर आपण आता धरणाच्या बॅक साईडला होतो, म्हणजे जिथून मागे पाणी साचतं तिकडे. आता आपण फ्रंट साईडला जाऊया. तर फ्रंटला जिकडून पाणी पडतं ना खाली तिकडे, तर त्या साईडचा व्ह्यू पण जबरदस्त आहे. आता सध्या पाणी तर काय जास्त नाही, त्यामुळे काय सोडत नाहीत, पण तिथे थोडंसं पाणी आहे ते आपण बघूया. तर चला आपण फ्रंट साईडला जाऊया. आपण आता मगाशी बॅक साईडून बघितलं, आता आम्ही आलो फ्रंटला. हे बॅक साईडला बघा, मला धरण दिसतंय वरती, एक नंबर. आणि त्याच्या पायथ्याशी आलो आहे. पाणी तर कमी आहे, तुम्हाला दाखवतो. हे थोडंसं पाणी इथून निघतंय वाटतं, आणि हे आहे धरण पूर्ण. ते पूर्ण मग दरवाजे उघडल्यावरती मग वरतून पाणी येईल. आपल्याला पुढे जमतंय का बघूया जायला या साईडला. इकडून पूर्ण इथून ॲक्च्युली ना धरण थोडं लीक आहे, त्यामुळे कंटिन्यू 12 ते 12 महिने पाणी चालू असतं इथे. बघा हे धरण आपलं, आणि इथून जे पाणी येते ते असं पूर्ण वाहत ते पूर्ण असं सर्व पाणी जाते पुढे. हे तिकडे पूर्ण पाणी गावाला पाणी पुरवठा होतो पूर्ण. हे असं आपलं आहे धरण. तर आपल्या इथले धरण बघून झालेलं आहे. हे ॲक्च्युली धरणाचं नाव आहे तारे धरण. तारे प्रकल्प आहे, भरपूर जुनं धरण आहे आणि मस्त वाटतंय बघायला इथे. चला तर आपण इथून निघूया पुढे आपल्या घरी. तर आपण तिथं पायथ्याशी गेलो होतो, तिथं पायथ्याशी. आणि हा ब्रिज आलेला आहे. हा ब्रिजवर बघा किती जबरदस्त वाटतं. ह्या साईडला पाणी जाते, तिकडे नदी वाहते थोडी त्या साईडला, आणि इथून पाणी येतं आहे. तुम्हाला दाखवतो, हे बघा इथून पाणी सांडतंय थोडं, ते सगळं येते ते
सगळं येऊन ते ह्या साईडला जातं आहे. तर चला आपण आता हे धरण बघितलं, फ्रंटने बघितलं, बॅकने बघितलं. पाणी आता कमी आहे कारण पाऊस असल्यामुळे नसल्यामुळे. तर चला आपण डायरेक्ट मग आता पुढे घरी जाऊया आपल्या. तर मी आता आलो तर इथं मध्ये मला आमची शाळा लागली, न्यू इंग्लिश स्कूल मुरुडमधली शाळा आहे. आमच्या गावातली सगळी पोरं इथे शिकतात. तर इथे पण मस्त वातावरण आहे आणि आता सध्या काम चाललं आहे शाळेचं थोडंफार. आज संडे असल्यामुळे सुट्टी पण आहे. हे बघा, हे असं आमची शाळा. इथं मैदान आहे खेळण्यासाठी आणि इकडून आपण एंट्री केली. तर इथून आता आपण निघूया पुढे आपल्या घरी. हे बघा बोर्ड पण लावलेला आहे, मस्त वाटते. चला आपण आता डायरेक्ट आपल्या घरी निघूया. तर फायनली मी माझ्या गावामध्ये पोचलेलो आहे. तर बघा, हे आमचं गावाचं वडाचा माळा आणि ही शाळा आहे लहान पोरांची. तर हे माझं घर बॅक साईडला. तर चला आपण घरी जाऊया आता. इथून आहे एंट्री. हो, तर हो तुला आहे ना. बरं, फायनली मी पोचलो आहे माझ्या घरामध्ये. बरं, इकडे थोडंसं लाईट इथून अंधार आहे. तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि थोडंसं रिलॅक्स करू, फ्रेश होऊ आणि मग थोडंसं आराम करू. तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.